फोडली फोडली फोडले. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली. फुटली नाही, फोडली. का फोडली? कारण भारतीय जनता पक्षाला मदत हवी होती. त्यांना वेगवेगळी विधेयकं मंजूर करायची आहेत. कारण विरोधकांच्या एकजुटीमुळे महिलांचं आरक्षण 2029 लागू करण्यासाठी मतदारसंघ परिनियमनचं विधेयक नामंजूर झालं. तेव्हाच भाजपने ठरवलं होतं की हे विधेयक आपल्याला मंजूर करायचं. याच्यासोबत आणखी काही विधेयकं मंजूर करायची. एक देश एक निवडणूक हे विधेयक मंजूर करायचं आहे. समान नागरी कायद्याचं विधेयक मंजूर करायचं आहे. आणि ही सर्व विधेयकं मंजूर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये 2/3 बहुमताची गरज आहे. NDAकडे आत्ता 293 खासदारांचं बळ आहे. आणि 293 खासदारांच्या मदतीने हे विधेयक मंजूर होत नाही. म्हणून आणखी काही खासदारांची गरज आहे. आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी मग विरोधी पक्ष जे आहेत ते विरोधी पक्षाच्या खासदार फोडण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू झाल्या. त्याचा पहिला दणका बसला तृणमूल काँग्रेसला. दुसरा दणका बसला शिवसेनेला. याच्यानंतरचा दणगा आपला बसणार आहे. त्याच्यानंतरचा दणगा राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार आहे किंवा समाजवादी पक्षातले फुटणार आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्षाला 2029च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याच्या आधी हे सर्व विधेयक मंजूर करायचे आहेत आणि 2/3 बहुमत प्राप्त करायचं आहे. कारण ही सर्व विधेयक मंजूर केली तर आपोआपच 2029च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल निवडणुकीच्या आधीच लागलेला आहे. हे भाजपच्या मनामध्ये ठाम गृहीत केलेलं आहे. कारण ही फूट जरी एकनाथ शिंदे यांनी घडून आणलेली आहे, पण एकनाथ शिंदेंना भारतीय जनता पक्षाचा आशीर्वाद आहे. भारतीय जनता पक्षाच्या मुकसंमतीशिवाय एकनाथ शिंदे ही फूट जी आहे ही फूट घडवूनच आणू शकत नाही. हे महत्त्वाचं कारण आहे. दुसरं महत्त्वाचं कारण असं आहे की एकनाथ शिंदेनी ही फूट घडवून आणण्यामागे एवढा इंटरेस्ट का दाखवला किंवा ऑपरेशन टायगर यशस्वी व्हावे म्हणून एकनाथ शिंदे यांनी एवढा प्रयत्न का केला, तर याच्या मागचं मुख्य कारण असं आहे की गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेचं राजकीय वजन कमी झालं होतं. सर्व राजकारणाचा फोकस हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलेला होता. कारण आमदार त्यांचे जास्त, खासदार त्यांचे जास्त, दिल्लीमध्ये सत्ता होती. म्हणून एकनाथ शिंदेकडे दुर्लक्ष व्हायला सुरुवात झाली. एकनाथ शिंदेंनी आपलं लक्ष खेचून घेण्यासाठी, नाराजी दाखवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले. महत्त्वाची मीटिंग असेल तेव्हा दरेगावाला निघून जायचं किंवा पत्रकार परिषद घेऊन काहीतरी सरकारच्या विरोधामध्ये टोमणं मारणारा शब्द बोलायचं किंवा आपले नेत्यांच्या माध्यमातून नाराजी प्रदर्शित करायची. पण या कोणत्याही गोष्टीला भारतीय जनता पक्षाने भीक घातली नाही. म्हणून एकनाथ शिंदेला दिसलं की जोपर्यंत आपली संख्या वाढत नाही तोपर्यंत आपलं राजकीय वजन वाढणार नाही. आणि राजकीय वजन वाढायचं असेल तर काय करायचं, तर राजकीय वजन वाढायचं असेल तर सर्वात सोपं गिऱ्हाईक आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे 9 खासदार आहेत. जे खासदार आहेत हे सर्व खासदार गेल्या अनेक दिवसापासून सत्तेच्या शोधात आहेत. आणि सत्तेच्या शोधात असलेल्या खासदारांना गळाला लावणं सोपं होतं. म्हणून एकनाथ शिंदे यांनी किंवा त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी गेल्या 1-1.5 वर्षापासून या खासदारांशी संपर्क साधायला सुरुवात केली आणि त्यांना हे पटवून दिलं की उद्धव ठाकरेंच्या सोबत राहून तुम्हाला काय भेटणार आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची सत्ता येणार नाही, केंद्रामध्ये त्यांचा भाजपला पाठिंबा नाही,
तुम्हाला कोणत्याही प्रकारची ग्रँड भेटणार नाही, मंत्रीपद भेटणार नाही, काहीच फायदा होणार नाही. विरोधकांमध्ये बसून काय होणार आहे? त्याच्यापेक्षा सत्तेच्या वळचणीला या. हळूहळू एक एक खासदार राजी होत गेले आणि जवळपास 6 खासदार हे राजी झाले. कारण एखाद्या पक्षामध्ये फूट घडवून आणण्यासाठी पक्षांतर बंदी कायद्यामध्ये जो आकडा सांगितला जातो तो आकडा पूर्ण झाल्याशिवाय फूट जी आहे ती फूट पाडता येत नाही. म्हणून एकनाथ शिंदेनी वेटिंग केली. 6ची संख्या ज्या दिवशी जमली त्या दिवशी फुटीबद्दलच्या बातम्या पैरायला सुरुवात केली. उद्धव ठाकरे यांनी फूट थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी दिल्लीला बैठक बोलवली, पक्षाचा व्हीप काढला. परंतु जे फुटणारे लोक आहेत ते काही थांबणारे नाहीत. त्यांनी पक्षाच्या व्हीपला काही किंमत दिली नाही, पक्षाच्या बैठकीला हजर राहिले नाही. 6च्या 6 खासदार गैरहजर राहिले. पक्षाच्या व्हीपच्या आधी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली, सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतचा संयम सुटला किंवा सुषमा अंधारे यांनी देखील जरी टीका केली. याचा परिणाम असा झाला की फुटणाऱ्या लोकांना आणखी जास्त बळ मिळालं. कारण आजकाल जे प्रतिनिधी निवडून येतात या प्रतिनिधींना पक्षाच्या नेतृत्वाशी काही देणं घेणं नाही, त्यांना देणं घेणं आहे सत्तेशी. कारण जोपर्यंत सत्तेच्या उभेमध्ये राहता येईल तोपर्यंत सत्तेचे फायदे जे आहेत ते सत्तेचे फायदे त्यांना लुटता येईल. म्हणून आज शिवसेना फुटली याचं वाईट वाटण्याचं कारण नाही. उद्या दुसराही पक्ष फुटणार आहे. कारण ही पक्षफुटीची मालिका जी आहे ती मालिका सुरू राहणार आहे. कारण याला केंद्रामध्ये बसलेल्या नेत्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यांना फाटाफुटीचं राजकारण करून जास्तीत जास्त NDAच्या मागे बहुमत उभं करायचं आहे आणि ती मानसिकता आहे. आणि अशा मानसिकतेला बळी पडणारे अनेक खासदार आहेत. कारण सध्या जे खासदार आहेत, आमदार आहेत किंवा पक्षातले कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांना ना विचारधारेशी घेणं आहे, ना जनतेशी घेणं आहे, ना निष्ठेशी घेणं आहे. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. सत्तेच्या उभेमध्ये त्यांना पैसा हवा आहे, प्रतिष्ठा हवा आहे, नावलौकिक हवा आहे. कोणत्याही प्रकारची निष्ठा जी आहे ती निष्ठा त्यांना दाखवायची नाही. फक्त निवडून येण्यापुरतं कोणत्या तरी पक्षाच्या चिन्हाचा आधार हवा आहे म्हणून ते निवडणुका लढवतात. म्हणून ही जी फूट आहे याच्यामध्ये काही नाविन्य नाही. याच्यानंतर अनेक फुटी 29 पर्यंत पडत जाणार आहे. विरोधी पक्ष जे आहे ते फुटणार आहेत. कारण विरोधी पक्षामध्ये असे असंतुष्ट जे लोक आहेत या असंतुष्ट लोकांना हाताशी धरून अशा फूट पडल्या जातात. काही लोक असं म्हणतात की उद्धव ठाकरेची चूक आहे, संजय राऊत यांची चूक आहे. मला असं म्हणा, उद्धव ठाकरे कितीही चांगले वागले असते, संजय राऊत कितीही चांगले वागले असते, जर यांना फोडायचं असतं तर यांनी फोडलंच असतं. कारण याच्या आधीही उद्धव ठाकरे चांगले वागत असताना एकनाथ शिंदे त्यांच्यापासून फुटले, नारायण राणे त्यांच्यापासून फुटले, अनेक लोक त्यांच्यापासून फुटले. कारण हे लोक फुटले हे काही उद्धव ठाकरेवर राग व्यक्त करून फुटलेले नाही. कारण यांना सत्तेच्या छायामध्ये जायचं होतं आणि आजकाल सत्ता ही सर्वांपेक्षा प्यारी गोष्ट आहे. म्हणून भारताच्या राजकारणामध्ये ज्या फुटी पडतात त्याला जरी असा मुलामा दिला जातो की आम्ही मतदारसंघाच्या विकासासाठी किंवा देशाच्या विकासासाठी मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी जातो आहे, ही सर्व फेकबाजी आहे. कोणी कोणाचे हात बळकट करण्यासाठी जात नाही, तर आपला वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी किंवा एखादं राजकीय पद मिळेल या अपेक्षेने जात असतं. म्हणून उद्धव ठाकरेच्या पक्षामध्ये जी फूट पडली त्याच्यामध्ये फारसं नाविन्य नाही. ती फूट पडणार होती, एवढं झालं, दिवस ठरलेला नव्हता, संख्या जुळाली, फूट पडली. याच्यापेक्षा जास्त त्याचे परिणाम जे आहे ते होणार नाहीत. याचा एवढाच परिणाम होईल की उद्धव ठाकरेंची राजकीय शक्ती पहिल्यापेक्षा अत्यंत वीक झालेली आहे आणि भविष्यामध्ये शिवसेना या पक्षाची वाटचाल अत्यंत खडतर पद्धतीने होणार आहे आणि शिवसेना पक्ष हळूहळू राजकीय पक्षामधून दबाव गटाच्या स्वरूपात रूपांतर व्हायला सुरुवात झालेली आहे. कारण ही जी गळती आहे ती थांबणारी नाही. कारण आज लोकसभेचे खासदार फुटले आहेत, लगेच चर्चा सुरू झाली की आमदारसुद्धा फुटण्याच्या तयारीत आहेत.
कदाचित तेही फुटतील आणि असं झालं तर हळूहळू शिवसेना हा जो पक्ष आहे तो एखाद्या महाराष्ट्राच्या छोट्या दबाव गटासारखा किंवा मनसेसारखा पक्ष बनेल.